नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्ही-सी-सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वमापन या चॅप्टरला सुरुवात केली होती. त्याचा सराव संच जो आहे आपण पहिला, ठीक आहे, त्याच्यातले प्रश्न क्रमांक 6 पर्यंत आपण गेलो होतो. या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचे जे राहिलेले प्रश्न आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आपण बेसिकली काय बघितलं होतं बरं, तर तुम्हाला काही सूत्र होते, बरोबर आहे. तुम्हाला शंकू दिला होता, त्याच्यानंतर तुम्हाला एक सिलेंड्रिकल दिला होता, तुम्हाला कोन दिला होता. तर तुम्हाला कोन म्हणजेच शंकू, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक गोल दिला होता, अर्ध गोल दिला होता. त्याचे सगळे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितले होते मागच्या लेक्चरमध्ये, आणि त्याच्यावरून आपण काही एक्झाम्पल पण बघितले होते, बरोबर आहे. सो आपण जाऊया आता आपल्या सराव संचकडे. तत्पूर्वी कुणी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. आणि येणारे नोटिफिकेशन्स वगैरे तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला तिथे एक बेल आयकॉन दिलेली आहे, बरोबर आहे. सो तुम्ही त्याला क्लिक पण करून ठेवा, म्हणजे येणारे जे व्हिडिओज वगैरे आहेत ते तुम्हाला भेटत राहतील. आता बघा, आपल्याला जायचं आहे आपल्या सराव संच 7.1 कडे, राहिलेल्या प्रश्नाकडे, 7 पासून पुढच्या प्रश्नाकडे. पण तत्पूर्वी आपण काय काय बघितलं होतं परत एकदा रिकॉल करूया. आपण बघितलं होतं बघा, इष्टिकाचित्ती त्याचे सूत्र, त्याच्यानंतर घन त्याचं सूत्र, त्याच्यानंतर वृत्तचित्ती त्याचे वक्रपृष्ठफळाचे सूत्र, त्याच्यानंतर त्याच्या घनफळाचे सूत्र, त्याच्यानंतर बघितलं होतं शंकू, त्याचे पण आपण घनफळाचे सूत्र बघितले होते, बरोबर आहे. वक्रपृष्ठफळाचे सूत्र बघितले होते, त्याच्यानंतर गोलाचे पण बघितले होते, आणि अर्धगोल याचे सुद्धा आपण काय केलं होतं, सूत्र बघितले होते. आता आपल्याला जाऊया प्रश्न क्रमांक 7 कडे. आपल्याला काय काय सोडवायचं ते बघूया, ठीक आहे. सो 7 मध्ये आपल्याला काय सोडवायचं बघा, त्याच्यानुसार आपल्याला बघावं लागेल आपल्याला काय काय सांगितलेलं आहे ते. सो 7 मध्ये काय सांगितलं बघा, की वृत्तचित्ती व शंकू समान तळाचे आहेत. म्हणजे बघा, जर तुम्ही याला थोडंसं बघितलं तर हे जे पार्ट आहे तुम्हाला, हा पार्ट कसा दिसतोय बघा, हा वृत्तचित्ती दिसतोय, सॉरी शंकू दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे. आणि हा जो खालचा पार्ट आहे हा तुम्हाला वृत्तचित्ती दिसतोय. लक्षात ठेवा, सॉरी, खालचा पार्ट वृत्तचित्ती आहे आणि वरचा पार्ट तुम्हाला शंकू आहे, बरोबर आहे. सो काय सांगितलं त्यांनी, वृत्तचित्ती व शंकू समान तळाचे आहेत. म्हणजे याचा अर्थ याचा जो तळ आहे आणि याचा जो तळ आहे हे कसं सांगितलं बरं आपल्याला, समान सांगितलंय. पुढे काय सांगितलं बरं, समान म्हणजे काय झालं बरं, तर मग याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्यांची जी त्रिज्या आहे ही कशी असायला पाहिजे, समान असायला पाहिजे. कारण बघा ना, हे पण तुम्हाला इथं गोल समान आहे, याच्या एवढंच दिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ यांची त्रिज्या समान आहे. पुढे काय सांगितलं बरं, वृत्तचित्तीवर शंकू ठेवला. आता बघा, त्या वृत्तचित्तीवर कोण ठेवलाय बरं, शंकू ठेवलाय. पुढे काय सांगितलं, त्या भागाची उंची 3 सेंटीमीटर असून, ठीक आहे, म्हणजे वृत्तचित्ती या भागाची उंची किती आहे बरं, म्हणजे याची जी उंची दिली आहे ही आपल्याला किती दिली आहे बरं, ही आपल्याला दिली आहे 3 सेंटीमीटर. पुढे काय सांगितलं बरं, तळाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा जो तळ आहे, मग हा तळ कसा दिसतोय बरं, सर्कल, बरोबर आहे. म्हणजे काय काय दिलं बघा आपल्याला दिले वृत्तचित्ती, बरोबर आहे. लक्षात ठेवा, आपल्याला काय दिले बघा, वृत्तचित्ती, याचे उंची दिली आपल्याला, बरोबर आहे. उंची किती दिली आहे बरं, 3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय दिले बरं आपल्याला दिले त्याच्या तळाचे क्षेत्रफळ. बघा, आपल्याला तळाचे क्षेत्रफळ दिले, ते किती दिले बरं, 100 सेंटीमीटर. पुढे काय सांगितलं, जर संपूर्ण घनाकृतीचे घनफळ, म्हणजे या पूर्ण आकृतीचे, मग या पूर्ण आकृती म्हणजे काय बरं, त्याच्यात कोण कोण आलं, वृत्तचित्ती पण आली आणि शंकू पण आलं, ठीक आहे. सो पूर्ण आकृतीचे घनफळ, लक्षात ठेवा, पूर्ण आकृतीचे काय घनफळ, हे किती दिले बरं आपल्याला, हे दिले 500. आपल्याला काय सांगितलं, तर संपूर्ण घनाकृतीची उंची काढा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, हा जो शंकू दिलाय या शंकूची आणि हा जो वृत्तचित्ती दिलाय या वृत्तचित्तीची, या दोघांची आपल्याला उंची काढायची. म्हणजे काय करायचंय, तुम्हाला इथून एवढी उंची काढायची. आता एक तुम्हाला गोष्ट लक्षात आली असेल बघा, काय, की ही जी वृत्तचित्ती दिली आहे तुम्हाला, ठीक आहे, इथून बघा इथपर्यंत, तर या वृत्तचित्तीची उंची तुम्हाला दिलेली किती दिली आहे बरं, ती 3 सेंटीमीटर दिली आहे, बरोबर आहे. बघा, इथं सांगितलं वृत्तचित्तीची उंची किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे फक्त आता काढायची कुणाची बरं, आपल्याला काढायची फक्त शंकूची. लक्षात येते, वृत्तचित्तीची आपल्याला उंची दिली आहे 3 सेंटीमीटर, आपल्याला काढायची फक्त शंकूची. अजून काय दिले बरं, तळाचे क्षेत्रफळ. आता बघा, तुम्ही जर हे तळ बघितला तर कसा दिसतोय बरं, गोल दिसतोय, बरोबर आहे, सर्कल दिसतोय. आणि तळाचे क्षेत्रफळ म्हणजे त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं बरं आपल्याकडं, पाय आर वर्ग असतो बघा, बरोबर आहे. ते किती दिले बरं तुम्हाला, 100. ते किती दिले बरं तुम्हाला, 100. म्हणजे याचा अर्थ आर वर्ग जो आहे तुमचा तो किती आला बरं. आता जर तुम्ही इथे किंमत ठेवल्या, बरोबर आहे, म्हणजे पाय आर वर्गची जी किंमत आहे ती तुम्हाला किती दिली आहे बरं, 100 दिली. अजून काय सांगितलं बरं आपल्याला, अजून सांगितलं, आता इथून तुम्ही आर पण काढू शकता, पण थोड्या वेळासाठी राहू द्या, कारण की आपल्याला जे पुढे काय सांगितलं, पूर्ण आकृतीचे घनफळ, म्हणजे कुणाकुणाचे, वृत्तचित्तीचे आणि तुमचे जो शंकू आहे त्याचं पूर्ण
घनफळ पण आपल्याला किती दिले 500 दिले. तर आपल्याला सांगितलं फक्त याची उंची काढा. ठीक आहे, एकदम सोपं आहे बघा. आता दोघांचे घनफळ दिले, कुणाकुणाचे दिले बरं, आपल्याला वृत्तचित्तीचे आणि कुणाचे दिले बरं, शंकूचे घनफळ दिले. किती दिले बरं, टोटल 500. आता इथून तुम्ही आर ची किंमत काढू शकता, पण काढायची गरज नाही. का बरं नाही काढायची गरज, कारण की डायरेक्ट तुम्हाला काय करायचं, पूर्ण आकृतीचे घनफळ म्हणजे वृत्तचित्तीचे आणि शंकूचे ठेवून द्यायचे. आता बघा, आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की वृत्तचित्ती आणि तुमच्याकडे जे शंकू आहे याचं जे घनफळ आहे याचे सूत्र आपण बघितले होते. तुम्हाला मी म्हटलं होतं बघा की पाठ करायचे, कळत नसेल तर मग आपण परत एकदा दाखवत जातो डायग्राम मध्ये, तर तुम्ही लक्षात ठेवायचं मी कोणतं घेतोय ते. ठीक आहे, नाही तर पाठ केले तर चांगलीच गोष्ट आहे, पण बऱ्याच मुलांना कळत नाही तर आपल्याला हे दाखवावं लागतं. सो बघा, वृत्तचित्तीचे जे घनफळ आहे त्याचं सूत्र काय बरं, पाय आर वर्ग आणि त्याला गुणिले एच. आणि शंकूचे घनफळ काय बरं, 1/3 पाय आर वर्ग एच. लक्षात येते. सो वृत्तचित्तीचे घनफळ आणि कुणाचे घनफळ लिहावं लागेल बरं आपल्याला इथं त्यांनी पूर्ण आकृतीचे घनफळ दिले ना, म्हणजे याचा अर्थ काय लिहावं लागेल, मी ही डायग्राम रफ करतो बघा, लक्षात आलं. सो इथं लिहावं लागेल आपल्याला वृत्तचित्ती. ठीक आहे, आणि अजून कोण बरं, अधिक शंकू यांचे घनफळ. ठीक आहे, मग आता वृत्तचित्तीचे घनफळ काय सांगितलं बरं, पाय आर वर्ग एच, अधिक शंकूचे किती सांगितले बरं, 1/3 पाय आर वर्ग एच. आणि हे किती दिले बरं तुम्हाला, 500. पण आता बघा, दोन्हीकडे एच म्हणता नाही येणार. का बरं, कारण की याची उंची 3 आहे. तर आता याची उंची किती आहे माहिती आहे का बरं, नाही. मग जर तुम्ही दोन्हीकडे एच लिहिलं तर चालेल का बरं, नाही चालणार. म्हणजे याचा अर्थ एकाला H1 म्हणावं लागेल, एकाला H2 म्हणावं लागेल. तुम्हाला लिहायचं तर तुम्ही इथं लिहू शकता. काय बरं, की वृत्तचित्ती जी आहे, ठीक आहे, तुमची जी पण वृत्तचित्ती दिली आहे बघा, ची उंची, आणि त्याला तुम्ही काय म्हणू शकता, H1. त्याला काय म्हणू शकता, H1. आणि दुसरं काय लिहू शकता बरं, शंकू, ठीक आहे, ची उंची, आणि त्याला तुम्ही काय म्हणू शकता बरं, त्याला लिहू शकता S2. तुम्हाला बोर्डच्या एक्झामसाठी हे सगळं लिहावं लागतं. आता फक्त आपल्याला याच्यात किमती ठेवायच्या बघा. आता बघा, इथं पाय आर वर्ग आहे, पाय आर वर्ग आहे, बरोबर आहे. इथं पाय आर वर्ग आहे बघा, H1. म्हणजे H1 कुणाला म्हटलंय बरं, आपण H1 म्हटलंय, इथं लिहिले बघा H1 कुणाला म्हटलंय बरं, वृत्तचित्तीची उंची ती किती दिली बरं आपल्याला, 3 सेंटीमीटर. मग इथं लिहा बघा, गुणिले 3, बरोबर आहे, अधिक 1/3 इथं पाय आर वर्ग तसंच ठेवा, S2 आपल्याकडे नाहीये, आणि इथं किती बरं, 500. आता मला सांगा, इथं पाय आर वर्ग आहे, इथं पाय आर वर्ग आहे, बरोबर आहे. सो पाय आर वर्ग काय करा, बाहेर काढा. इथं किती येईल बरं, 3 अधिक 1/3, आणि इथं काय येईल बरं, S2 बरोबर 500, बरोबर आहे. आणि पाय आर वर्गची किंमत किती दिली बा आपल्याला, 100. त्याच्यामुळं मी लक्षात ठेवा इथं आर काढलं नाही. आर का काढलं नाही लक्षात येते, कारण की इथं आपल्याला पाय आर वर्गची किंमत दिलेली आहे. सो ती तुम्हाला डायरेक्ट ठेवायची. जर तुम्हाला इथून आर काढलं तर काढू शकता, पण मग परत गणित काय होईल, अजून मोठं होईल. त्याच्यापेक्षा पाय आर वर्ग तसंच ठेवा. म्हणजे इथे किती ठेवावं लागेल बरं, 100. इथे किती येईल बघा, यांचा जर तिरका गुणाकार केला तर 3 त्रिक 9, बरोबर आहे. सो इथे येईल 9 अधिक H2 भागिले 3 गुणिले किती येईल बरं, 500. आता बरेच जण बघा इथं बेरीज करतात, असं तिरपा गुणाकार करून, 3 त्रिक 9 1 10. हे 10 होणार नाही. का बरं, कारण की एक या S2 सोबत आहे. सो 1 गुणिले S2 काय येईल बरं, S2 येईल. म्हणजे यांची बेरीज होईल का, नाही होणार. सो ती तशीच राहील. लक्षात येतं. आता बघा, 100 याला गुणाकारामध्ये इकडे गेला तर काय होईल बरं, भागाकारामध्ये. म्हणजे 100 जर 500ला भाग दिला तर मी इकडे लिहितो बघा, काय येईल, इथे येईल बघा 9 अधिक S2 भागिले किती येईल बघा, 3, बरोबर. आता बघा, इथे येईल 500 आणि या भागाकारामध्ये येईल बघा 100. तर हे 2 शून्य कट करा, बरोबर आहे. सो 9 अधिक H2 बरोबर किती येईल बघा, 3 5 15. म्हणजे इथून S2 ची किंमत किती येईल बघा, 15 वजा 9. म्हणजे S2 किती आला बरं तुमचा, 6. चेक करा, S2 तुमचा किती येईल, 6. आणि S2 कुणाला म्हणलं बरं आपण, हे जे शंकू आहे त्याची उंची सांगितली, बरोबर आहे. मग मला सांगा, पूर्ण तुम्हाला काय विचारलंय, पूर्ण घनाकृतीची उंची किती आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल बरं, H1 अधिक H2 करावं लागेल. म्हणजे काय, की शंकूची उंची, बरोबर आहे, अधिक कुणाची उंची करावं लागेल बरं आपल्याला, शंकूची अधिक वृत्तचित्तीची. मग शंकूची किती आली बरं आपली, शंकूची आपली आली 6 आणि वृत्तचित्तीची आपली 3. म्हणजे याचा अर्थ 9 सेंटीमीटर त्याची पूर्ण उंची यायला पाहिजे. लक्षात येते कसं सोडवलंय. सो एकदम सिंपल होतं. काय करायचं होतं तुम्हाला, पूर्ण आकृती आहे त्याचं तुम्हाला घनफळ दिलं होतं. तर आपण पूर्ण आकृतीच्या घनफळामध्ये कोण कोण आहे बघितल्यात आकृत्या. तर आपल्याला एक वृत्तचित्ती दिसली, एक शंकू दिसली. मग त्यांच्या घनफळाचे सूत्र लिहिले, त्याचं घनफळ आपल्याला 500 दिलं होतं. मग आपल्याला अजून काय दिलं, वृत्तचित्तीची उंची दिली आहे, शंकूची दिली नाही. तर मग एकाला H1 एकाला S2 म्हणा, कारण की यांच्या उंच्या वेगवेगळ्या असू शकतात, सेम पण असू शकतात, माहित नाही. सो एकाला H1 एकाला S2 म्हणा.
मग इथे किमती ठेवल्या आणि याच्यावरून ती किंमत आपण काय केली, काढली. लक्षात येते? ठीक आहे. सो एकदा मी क्रॉस चेक करतो आपल्याला याच्यामध्येच आन्सर दिलेला आहे का. सो चेक करूया आपण. आय थिंक मला वाटतं 9 सेंटीमीटर इज द करेक्ट आन्सर. बरोबर आहे, 9 सेंटीमीटर आहे, याच्यातच दिलेलं आहे. सो हे परफेक्ट आन्सर आहे. लक्षात येते काय काय केलं आपण. ठीक आहे, चला आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, की शेजारील चित्रात दिलेल्या माहितीवरून अर्धगोल, वृत्तचित्ती व शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढा. बघा, एकूण काय काढायचे बरं, पृष्ठफळ. कोण कोण दिले बरं, एक दिलाय अर्धगोल, एक दिलाय वृत्तचित्ती, एक दिलाय शंकू. म्हणजे याच्यामध्ये 3 गोष्टी दिल्या. लक्षात येते? एक कोण दिले बरं, एक दिले अर्धगोल, बरोबर आहे. एक कोण दिले बरं, एक दिले वृत्तचित्ती आणि एक कोण दिले बरं, शंकू. ठीक आहे, या सगळ्यांचं एकूण काय काढायचं बरं तुम्हाला, पृष्ठफळ. बरोबर आहे. सो पृष्ठफळ कोणाकोणाचं काढायचं बघा, अर्धगोल, शंकू आणि वृत्तचित्ती या तिघांचं पृष्ठफळ काढायचंय. आता याच्यात आपल्याला आकृतीत काय काय दिले आपण ते लिहूया. ठीक आहे, सो दिलं काय काय बघा, आपण बघूया की तुम्ही जर बघितलं तर हे बघा, हे तुम्हाला अर्धगोल दिसेल इथं. बरोबर आहे, हा अर्धगोल आहे बघा इकडं, हा वाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, आता इथं पण तुम्हाला तशीच डायग्राम दिली ना, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर काय दिले बरं, आता या शंकूची काय दिली बरं, उंची दिली आहे. बरोबर आहे, शंकूची बघा उंची दिली आहे 4 आणि याची ही जी रेडियस आहे, बरोबर आहे, त्रिज्या आहे, ती किती दिली आहे बरं, 3. मग आपण काय सांगितलं होतं बघा, मी इथं रफमध्ये लिहितो. ठीक आहे, शंकूमध्ये काय सांगितलं होतं बघा, की जर तुम्हाला ही किंमत आणि ही किंमत जर दिली असेल तर तुम्ही ही किंमत काढू शकता. बरोबर आहे, याला एच म्हणतो, याला आर म्हणतो आणि याला काय म्हणतो बरं आपण, यल. मग जर यल काढायचं असेल तर सूत्र काय असतं बरं, यल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. म्हणजे इथं आपण काय लिहिणार बघा, जर आपल्याला यल काढायचं असेल तर काय येईल बरं, एच वर्ग अधिक आर वर्ग. आता एच म्हणजे काय बरं, त्याची उंची किती दिली आहे बरं, 4, त्याचा वर्ग किती येईल बघा, अधिक आर किती दिलाय 3, त्याचा वर्ग किती येईल बघा, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9. बरोबर आहे. सो यल वर्ग बरोबर किती येईल बघा, यल वर्ग बरोबर येईल 25. मग यल बरोबर किती येईल बरं, 5. बरोबर आहे, कारण की दोन्ही बाजूचं काय घ्यावं लागेल आपल्याला, वर्गमूळ, कारण की हे वर्ग आहे. सो एलचा वर्ग 25 आहे, तर एलची किंमत किती असायला पाहिजे, 5 असायला पाहिजे. आता बरेच जण म्हणतात सर इथं प्लस मायनस येईल का, तर फक्त प्लस येईल. का बरं प्लस येईल, कारण की आपल्याला फक्त धन घ्यावं लागेल, कारण की कधी पण उंची, लांबी, रुंदी ही धन असते, कधीही ऋण नसते. सो आपल्याला धन लिहावं लागेल. लक्षात येते? ठीक आहे. आता त्याच्या पुढे काय सांगितलं बरं, आता पुढच्या पार्टमध्ये अजून काय सांगितलं बघा, पुढे सांगितलंय यल का लागलं कळतं का, कारण की पृष्ठफळ काढायचंय तर त्याच्यामध्ये तुम्हाला यलचं सूत्र आहे. ठीक आहे, ते परत तुम्हाला एकदा दाखवतो कसं सूत्र असतं ते. सो ते यलचं सूत्र आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे यल लागणार आहे. अजून काय लागणार आहे बरं, आता हे बघा, तुम्ही जर एवढी डायग्राम बघितली, ही इथून एवढी, ठीक आहे, ही जर एवढी तुम्ही डायग्राम बघितली तर हे कुणाची डायग्राम आहे बरं, वृत्तचित्तीची. आणि वृत्तचित्तीची उंची किती दिली आहे बरं, बघा, वृत्तचित्ती त्याची उंची किती दिली बरं आपल्याला, उंची दिली आहे त्याची 40 सेंटीमीटर. किती दिली बरं त्याची, 40 सेंटीमीटर. लक्षात येते, उंची दिली आहे त्याची 40 सेंटीमीटर. त्याची त्रिज्या किती दिली बरं, त्रिज्या दिली आपल्याला 3 सेंटीमीटर. ठीक आहे, तर बघा, या वृत्तचित्तीची पण त्रिज्या तीच आहे, शंकूची पण त्रिज्या तीच आहे आणि या अर्धगोलची पण त्रिज्या काय बरं, तीच आहे. म्हणजे सगळ्यांची त्रिज्या कशी आहे, सारखी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय बरं, तर याची पण उंची आहे आणि याची पण उंची आहे. याचा अर्थ एकाला आपल्याला काय म्हणावं लागेल बरं, मग इथं एकाला म्हणावं लागेल आपल्याला H1. मग वृत्तचित्तीच्या याला काय म्हणावं लागेल बरं आपल्याला, H2. का बरं, कारण की यांच्या दोघांच्या उंच्या वेगवेगळ्या दिल्या. उंच्या सारख्या असत्या तर आपण दोघांना पण Hच म्हणलं असतं, पण उंची वेगवेगळी दिली. याची वेगळी, कुणाची, शंकूची वेगळी दिली आपल्याला आणि वृत्तचित्तीची वेगळी दिली. शंकूची आपल्याला 3 दिली, 4 सेंटीमीटर दिली आणि शंकूची आपल्याला 40 सेंटीमीटर दिली. सो दोघांची उंची कशी झाली, वेगवेगळी झाली. त्याच्यामुळे आपल्याला एकाला H1 एकाला H2 म्हणावं लागेल. सो चला आता आपण आपल्या सूत्राकडे जाऊया. सूत्रामध्ये काय सांगितलं बघू, बघा, कुणाकुणाचं सूत्र लागणार आहे बरं आपल्याला, पृष्ठफळाचं एक लागणार आहे वृत्तचित्तीचं, त्याचं काय बघा, 2πrh आहे. त्याच्या नंतर लागणार आहे शंकूचं काय बघा, πrl. बरोबर आहे, एकाचं आहे 2πrh, एकाचं आहे πrl. सो आपण लिहूया, एकाचं आहे बघा 2πrh, एकाचं आहे बघा πr आणि l. बरोबर आहे, एकाचं काय πrl. सो बघा, एकाचं आहे 2πrh, एकाचं आहे बघा πrl. पण आपल्याला फक्त वृत्तचित्ती आणि शंकू सांगितलं नाही, आपल्याला अजून कोण सांगितलं बरं, आपल्याला सांगितलं अजून गोल.
बरोबर आहे. आणि मग त्या गोलाच्या याच्यामध्ये पण त्यात पण कोणता गोल सांगितला, अर्धगोल. मग त्याचं सूत्र काय बरं, 2 पाय आर वर्ग. बघा अर्धा गोल दिलेला आहे आपल्याला, सो त्याचं काय घ्यावं लागेल बरं आपल्याला, 2 पाय आर वर्ग. सो त्याचं घेऊया बघा आपण 2 पाय आर वर्ग. लक्षात येतं. सो अधिक 2 पाय आर वर्ग आपल्याला 3 घ्यावे लागतील. कुणाकुणाचं लिहिलं का आलं, आपण लिहिलं सूत्र इथं बघा. वाटलंच तुम्ही परत ते वाक्य लिहायचं काय, एकूण पृष्ठफळ कुणाचं, अर्धगोल, वृत्तचित्ती आणि शंकू. अर्धगोल दिले त्याच्यामुळे अर्धगोलचंच घ्यावं लागेल वृत्तचित्तीचं क्षेत्रफळ. ठीक आहे. हे सॉरी पृष्ठफळ, वृत्तचित्तीचं पण पृष्ठफळ घ्यायचंय, त्याच्यानंतर शंकूचं पण पृष्ठफळ घ्यायचंय आणि अर्धगोलाचं पण पृष्ठफळ घ्यायचंय. आता बघा हे 2 पाय आर एच कुणाचे बरं, वृत्तचित्तीचं. मग त्याच्यामध्ये आपण एच म्हणलं नाही, त्याच्यात मध्ये काय म्हणलं बरं आपण, H2. आणि एकात काय म्हणलं बरं आपण, H1. ठीक आहे, एकात काय म्हणलं आपण H1, एकात काय म्हणलं बरं H2. तर तुम्हाला H1 ची गरज नाही, H1च्या जागी काय लागणार आहे बरं आपल्याला, L. सो त्याच्यासाठी H1 दिला होता, सो आपल्याला इथं L लागणार आहे. मग आता याच्यात काय करा, फक्त किमती ठेवा. बघा आता इथे काय काय बरं, इथं पाय, इथं पाय, इथं पाय आणि आर पण आहे. तर तुम्ही काय करा, पाय आणि आर बाहेर काढा. ठीक आहे, आर ठेवलं तरी चालतं, बाहेर काढलं तरी चालतं, जर ठेवायचं असेल तर ठेवा. ठीक आहे, म्हटल्यास आपण ठेवूया, फक्त पाय बाहेर काढू. ठीक आहे. मग आता इथं काय येईल बरं, 2 गुणिले आर. आर किती बरं तुमचा, 3 गुणिले एच किती बरं तुमचा, 40. हे H2 किती बघा आपला, 40. H2 म्हणजे कुणाचं, वृत्तचित्तीची उंची. बरोबर आहे. अधिक आता काय सांगितलं बरं, पाय तर बाहेर काढलं, इथं काय राहिलं फक्त RL. आर किती आहे, 3 आणि L किती आला बरं, 5. अधिक इथून पण पाय बाहेर काढलं तर इथे किती राहील बरं, 2 गुणिले आरचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग किती होईल, 9. आणि याला जर तुम्ही सोडवलं तर किती येईल बघा, हे पाय तसंच कंसामध्ये बेतिरिक 6 होतील. बरोबर आहे. बघा इथं बेतिरिक 6 आणि साइन चौक किती होतील, 24. सो 240 येईल. त्याच्यानंतर 3 5 15, त्याच्यानंतर 92 18 यांची आपल्याला बेरीज करायची. लक्षात येते. सो बेरीज किती येईल बघा, 9 5 14, 14 0. सो हाचा आला 1. बरोबर आहे. 1 आणि 1 2, 4 आणि 2 किती झाले 6, 6 आणि 1 7 आणि त्याच्यानंतर 2. सो 274 गुणिले पाय. ठीक आहे, किती येते, 274 गुणिले पाय. किमती ठेवा बघा तुम्ही व्यवस्थित आणि एवढं येते का चेक करा. एकदा आपण क्रॉस चेक करू, एवढा आन्सर येते का. ओके, चेक करा. सो 274 गुणिले पाय, तर त्यांनी दिले 273 गुणिले पाय दिले. तर आपलं कुठं राहिलं आपण एकदा चेक करूया. ठीक आहे. सो बघू आता कुठं राहते आपलं आणि काय काय चुकते. तो सूत्र काय बघा, पहिल्या याच्यात पाय आर एल आहे, बरोबर घेतलंय. 2 पाय आर एच 2, हे पण बरोबर घेतलंय. आणि शेवटचं 2 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. सो हे पण बरोबर घेतलंय. आपण पायची किंमत लिहिली, एच तुमचा 40 आहे. ठीक आहे, हे पण सगळं बरोबर आलंय. सो चेक करू शकता तुम्ही. आय थिंक मला वाटतं इथं एक शेवटच्या याच्यामध्ये किती यायला पाहिजे बघा, आरचा वर्ग दिलाय. सो इथून तुम्ही हे तर बरोबर आहे, एकदा चेक करा. 9 आणि 5 किती होतील बघा, 14. बरोबर आहे. सो हाचा आला 1. सो 274 यायला पाहिजे. आता त्यांनी बुकमध्ये 273 दिलं, तर तुम्ही एक चेक करा कुठे कॅल्क्युलेशन्समध्ये काही मिस्टेक झाली का. बट आय थिंक मला वाटतं दिस वन इज अ करेक्ट. ठीक आहे. सो एवढं यायला पाहिजे. क्लिअर आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले बघा. आता बघा याच्यामध्ये जे आहे ना तुमचं हे आन्सर, थोडंफार डिफ्लेक्शन चालतं, 1-2 पॉईंटचं, एवढा काही फरक पडत नाही, खूप जास्त नाही यायला पाहिजे. ओके, ठीक आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय दिले बघा. प्रश्न 9 मध्ये सांगितलंय की एक वृत्तचित्ती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे 10 सेंटीमीटर लांबीचे एक वेस्टर्न आहे. म्हणजे काय सांगितलं बघा, या वृत्तचित्ती आकाराची म्हणजे आतमध्ये काय चपट्या 10 सेंटीमीटर लांबीचे एक वेस्टर्न दिलेले आहे बघा. एका गोळीची त्रिज्या 7 मिलीमीटर आहे आणि उंची 5 मिलीमीटर आहे. म्हणजे याच्या आतमध्ये जी छोटे आहेत ना, त्याचं काय सांगितलं बरं, त्याची त्रिज्या जी आहे ती आपल्याला किती दिली आहे, 7 मिलीमीटर आणि उंची किती दिली आहे बरं, 5 मिलीमीटर असल्यास त्या किती गोळ्या त्या वेस्टर्नात मावतील. म्हणजे तुम्हाला एक काय केलं, वेस्टर्न दिले म्हणजे एक बॉक्स दिलाय तुम्हाला. बरोबर आहे. आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं बरं, वृत्तचित्ती आकाराच्या गोळ्या ठेवायच्या. आता हे बॉक्स पण कोणत्या आकाराचा आहे बरं, वृत्तचित्ती आकाराचा आहे. मग आता सांगा याच्यात त्या गोळ्या ठेवायच्या आपल्याला, तर किती गोळ्या मावणार आहेत हे कसं ओळखणार बरं. तर याच्या अगोदर प्रश्न आठवतो का बघा, आपण काय केलं होतं की एक तुम्हाला भांडं दिलं होतं आणि त्याच्यात तुम्हाला जगाने किती पाणी मावल हे विचारलं होतं. तर आपण काय केलं होतं बरं, त्या भांड्याचं काय काढलं होतं, घनफळ. आणि अजून कुणाचं घनफळ काढलं होतं बरं, आपण त्या जगाचं घनफळ काढलं होतं आणि त्याने त्याला भाग दिला होता. मग आपल्याला कळालं की त्याच्यात किती जग पाणी मावतं. किती मावलं होतं, 12. बरोबर. तसं याच्यात तुम्हाला तेच करायचं. काय करायचंय की अगोदर जे मोठा तुम्हाला जो वृत्तचित्ती दिलाय त्याचं घनफळ काढायचंय. ठीक आहे, त्याला भागिले जे छोटे दिलेले तुम्हाला छोट्या आकाराचे घनफळ, त्याचं घनफळ काढायचंय आणि त्याने त्याला काय करायचं, भाग द्यायचा. सो चला आपण जाऊया काय काय दिलं पहिल्यांदा बघूया. ठीक आहे. सो चपट्या
काय सांगितलं बघा, वृत्तचित्ती आकाराच्या चपट्या गोळ्यांची 10 सेंटीमीटर लांबीची एक वेस्टर्न आहे. बघा हे किती सेंटीमीटर लांबीची आहे बरं, 10. ठीक आहे. सो चपट्या गोळ्यांची एक 10 सेंटीमीटर लांबीची वेस्टर्न आहे. सो आपण बघूया इथं वेस्टर्न दिले आपल्याला. ठीक आहे. आणि त्याची जी लांबी दिली आहे म्हणजे त्याची ही किती दिली आहे बरं, 10 सेंटीमीटर दिली. आता तुम्ही बघा सगळे प्रश्न मध्ये जे सगळे उत्तर आहेत ते मिलीमीटरमध्ये आहेत आणि हा एकटाच कशामध्ये बरं, सेंटीमीटरमध्ये. मग सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला कितीने गुणावं लागतं बरं, 10ने. बरोबर आहे. सो याचा अर्थ आपल्याला याला अजून काय करावं लागेल, याला आपल्याला 10ने गुणावं लागेल. मग 10ने गुणलं तर हे कशामध्ये होईल बरं, मिलीमीटरमध्ये. म्हणजे याची जी उंची दिली आपल्याला ती किती दिली बरं, 100 मिलीमीटर दिली. लक्षात येतंय. अजून काय दिले बरं, हा जो मोठा बॉक्स आहे याची आपल्याला रेडियस आहे पण पूर्ण याची दिली आहे, तर ही रेडियस नाही म्हणता येणार, याला काय म्हणावं लागेल आपल्याला, डायमीटर. बरोबर आहे. सो ही किती दिली आहे बरं, 14 मिलीमीटर दिली आहे. मग त्याची त्रिज्या किती असेल बरं, सो त्रिज्या कशी असेल बरं, त्याच्या हाफ असायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे किती असायला पाहिजे, 7 मिलीमीटर. चेक करा त्याची त्रिज्या किती असायला पाहिजे बघा, 7 मिलीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं बरं आपल्याला, अजून आपल्याला हे झालं मोठ्याबद्दल. आता छोट्याबद्दल काय लिहावं लागेल बरं, छोट्याबद्दल काय सांगितलं त्यांनी की एका गोळीची, हे बघा आतमध्ये छोट्या छोट्या गोळ्या आहेत, त्या एका गोळीची त्रिज्या किती दिली आहे बरं. ठीक आहे. सो इथे काय लिहावं लागेल बघा, एका गोळीची त्रिज्या, एका गोळीची त्रिज्या किती दिली बरं आपल्याला, आपल्याला दिली आहे 7 मिलीमीटर. आणि त्याची उंची किती दिली आहे बरं, तो उंची दिली आपल्याला, त्याला S2 म्हणू, ती दिली आपल्याला 5 मिलीमीटर. लक्षात येते. सो आपण काय काय केलं, पहिल्यांदा जो मोठा तुम्हाला वृत्तचित्ती आकाराचा जो वेस्टर्न दिला होता आपण त्याचं काय केलंय, त्याचा आपण काय काय डाटा दिला तो लिहिला. त्याच्यानंतर जे छोटे गोळ्या ज्या असतात आपल्या त्याच्या आकाराचे जे दिलेत त्याची आपण माहिती लिहिली. ठीक आहे. जी व्हाईट पेनमध्ये लिहिली आहे ती. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं की ह्या छोट्या आकाराच्या गोळ्या ज्या आहेत ह्या वृत्तचित्ती आकाराच्या या बॉक्समध्ये किती बसतील. मग आपल्याला काय करावं लागेल बरं, आपल्याला काढावं लागेल काय, घनफळ. कुणाचं घनफळ बरं, आपल्याला काढावं लागेल वेस्टर्न आकाराच्या, म्हणजे वेस्टर्न आपल्याला काय दिले, हां एका वेस्टर्न वृत्तचित्ती वेस्टर्नचे आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे ठीक आहे वेस्टर्नचे घनफळ. पण ते वेस्टर्न म्हणजे कोण आहे बरं, ते पण वृत्तचित्तीच आहे पण मोठावाला आहे. आणि खाली काय करावं लागेल, गोळीचे घनफळ लिहावं लागेल. ठीक आहे. प्रत्येक गुणाचे लिहावं लागेल वेस्टर्नचे घनफळ म्हणजे हे पण वृत्तचित्ती आकाराचे आहे, लक्षात ठेवा. आणि गोळ्या पण वृत्तचित्ती आकाराच्या आहेत. सो वेस्टर्नचे घनफळ म्हणजे या मोठ्यावाल्या वृत्तचित्ती आकाराचे घनफळ भागिले छोट्यावाल्या आकाराचे ज्या गोळ्या आहेत त्यांचं घनफळ. पण ते पण काय आहेत बरं, ते पण वृत्तचित्ती आकाराच्याच गोळ्या आहेत. लक्षात येतं. मग आता आपण याचं सूत्र तर ऑलरेडी बघितलं बघा, पाय आर वगैरे. बरोबर आहे. तर आपल्याला तेच वापरायचं. काय असतं बघा, पाय आर वर्ग आणि एच असतं. ठीक आहे. वृत्तचित्ती बघा त्याचं काय असतं सूत्र, पाय आर वर्ग एच. तर आपल्याला तेच सूत्र वापरायचे आणि लिहायचंय. सो काय येईल बरं, इथं यायला पाहिजे बघा, पाय आर वर्ग, एकामध्ये H1 यायला पाहिजे आणि एका जागी काय यायला पाहिजे, पाय आर वर्ग S2. बरोबर आहे. बघा मोठ्याची त्रिज्या आणि छोट्याची त्रिज्या आपल्याला कधी कधी सेम येते, कधी कधी सेम येत नाही. उंची पण कधी कधी सेम येते, कधी कधी सेम येत नाही. आता जसं याची उंची तुम्हाला 10 सेंटीमीटर दिली म्हणजे 100 मिलीमीटर दिली आणि छोट्याची किती दिली आहे फक्त 5. बरोबर आहे. सो इथे किमती ठेवायच्या बघा. आता हे पाय बरोबर पाय काय होईल बरं, कट होईल. आर वर्ग, मला सांगा जो मोठा वेस्टर्न आकाराचा आहे त्याचा आपल्याला त्रिज्या किती दिली आहे बरं, 7. मग त्याचा वर्ग म्हणजे काय घ्यावं लागेल बरं, 7 गुणिले 7. आणि त्याची उंची किती दिली आहे बरं, 100. बघा 100 दिली आहे का, त्याला भागिले. आता खालच्याची म्हणजे जो गोळ्या आहेत तुमच्या छोट्या छोट्या वृत्तचित्ती आकाराच्या त्याची तुम्हाला त्रिज्या किती दिली आहे बरं, 7. म्हणजे तिथं पण 7 गुणिले 7 येईल. आणि आर वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग येईल बरं, 5चा, सॉरी. आणि त्याची उंची येईल, आर वर्ग नाही, आर वर्ग तर घेतला ना, 7 गुणिले 7 आणि गुणिले त्याची उंची येईल. उंची किती दिली बरं आपल्याला, 5. आता बघा इथून हे 7 या 7 बरोबर कॅन्सल करा. ठीक आहे. 5 याला भाग द्या, 5 1 5, 5 2 10. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये किती गोळ्या बसतील बरं, 20 गोळ्या बसतील. लक्षात येतं. कधी पण तुम्हाला सांगितलं की एक भांडं दिलंय किंवा एक काहीतरी दिले त्याच्यामध्ये दुसरी वस्तू तुम्हाला टाकायला सांगितली आणि ती किती बसतील हे जर विचारलं तर सगळ्यात सोपी मेथड काय करायची, पहिल्यांदा जी मोठी गोष्ट दिली त्याचं घनफळ काढायचं भागिले जी छोटी वस्तू दिली त्याचं तुम्हाला काय करायचंय, घनफळ काढायचंय. लक्षात येते. आता समजा आपल्याला सांगितलं की आपल्या हातामध्ये ठीक आहे अशा प्रकारच्या पेन किती बसतील, तर मग तुम्हाला काय करावं लागेल बरं, अगोदर त्या हाताचं घनफळ काढावं लागेल. कसं आहे त्याच्यानुसार, जर तुम्ही गोल घेतलं तर सर्क्युलर घनफळ काढावं लागेल. मग त्याच्यानंतर त्या पेनचं घनफळ काढायचं आणि त्या पेनच्या घनफळनी त्याला भाग द्यायचा. मग येईल जे आन्सर आहे तेवढे तुमच्या पेन बसतील. ठीक आहे. किंवा तुमच्या घरी एक टाकी आहे मोठी बघा, त्या टाकीचं घनफळ काढा.
ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या घरी जे भांडं असतं बघा, त्या भांड्याचं घनफळ काढा आणि टाकीच्या घनफळला भांड्याच्या घनफळनी काय करा, भाग द्या. मग एक्झॅक्ट तुम्हाला कळेल की ते जे भांडं आहे त्या भांड्याने त्याच्यामध्ये किती पाणी म्हणजे किती भांडे टाकल्यानंतर ती तुमची जी टाकी आहे ती लवकर भरल. लक्षात येतं किंवा भरल पूर्णपणे. लवकर नाही म्हणता येणार, भरल कधी, जेव्हा तुम्ही किती भांडे टाकल्यानंतर. तर आता हे कसं ओळखणार, तर टाकीचं घनफळ काढायचं भागिले त्या भांडा आहे त्या भांड्याचं घनफळने काय करायचं, त्याला भाग द्यायचा. तुम्हाला लगेच येऊन जाईल. क्लिअर आहे, प्रश्न कळाला सगळ्यांना? ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं होतं. एकदा मी चेक करतो याचं, म्हणजे आपल्याला काय आहे रॉंग यायला नाही पाहिजे. ठीक आहे. सो याचं यायला पाहिजे 20. एकदा चेक करतो मी. येस, करेक्ट. सो 20 गोळ्या त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, बसायला पाहिजे. लक्षात येते किती यायला पाहिजे त्याच्यामध्ये, 20 गोळ्या. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिले बघा, प्रश्न क्रमांक 10 मध्ये की एक आकृती दिली आहे, मध्ये मुलांचे एक खेळणे आहे, याच्यामध्ये एक खेळणे आहे, एक अर्धगोल व एक शंकू आहे. बघा हे वरचा शंकू आहे आणि खालचा कोण आहे बरं, अर्धगोल आहे. बरोबर आहे. पुढे काय सांगितलं, आकृतीत दर्शवलेल्या मापावरून खेळाचे घनफळ व पृष्ठफळ काढा. बघा आता तुम्हाला यांचे काय करायचे बरं, घनफळ काढायचे आणि काय काढायचे बरं, पृष्ठफळ. सो आता काय करावं लागेल बरं, आपल्याला काढायचे खेळाचे घनफळ. बरोबर आहे, आपल्याला काय करायचं, खेळाचे घनफळ काढायचे. मग खेळाचे घनफळ बरोबर काय लिहावं लागेल बरं, आपल्याला लिहावं लागेल शंकू जो आपल्याला दिलाय. बरोबर आहे, शंकूचे घनफळ अधिक काय करावं लागेल बरं, अधिक आपल्याला लिहावं लागेल अर्धगोलाचे घनफळ. लक्षात येतं, भागिले काय लिहावं लागेल, अर्धगोलाचे घनफळ. चेक करा असं लिहिता येईल का बघा. ठीक आहे. आता सूत्र लिहिलं आपण, म्हणजे सूत्र म्हणजे आपण एक वाक्य लिहिलं. आता याच्यामध्ये तुम्हाला सूत्र टाकायचं, कशाचं, शंकूच्या घनफळाचं सूत्र टाकायचंय आणि अर्धगोलाच्या घनफळाचे सूत्र टाकायचे. आता शंकूच्या तर माहिती आहे 1/3 पाय r वर्ग h बरोबर. ठीक आहे. तसं अर्धगोलाचं पण घनफळ आहे ते पण तुम्हाला माहिती आहे, ते इथं ठेवायचं आणि किमती ठेवायच्या, त्याच्यामध्ये तुमचं उत्तर येऊन जाईल. पण त्याच्या अगोदर काय काय दिले हे आपल्याला लिहावं लागेल. बरोबर आहे. मग आता काय काय दिलं बरं, तर आपण लिहूया पहिल्यांदा अर्धगोलाबद्दल, किंवा आपण कुणाबद्दल लिहूया, शंकूबद्दल. कुणाबद्दल लिहू आपण, शंकूबद्दल लिहू. ठीक आहे. मग आता शंकूमध्ये काय काय दिलं बरं, बघा याची उंची दिली आहे 4, याची त्रिज्या दिली आहे 3. सो काय काय लिहिणार बरं, तुम्ही लिहिणार उंची किती दिली आहे बरं, 4 सेंटीमीटर. त्याची त्रिज्या किती दिली आहे बरं, त्रिज्या दिली आहे त्याची 3 सेंटीमीटर. आता बघा तुम्ही जर बघितलं तर हे जे आहे हे तुम्हाला उंची दिली आहे. बरोबर आहे, ही त्रिज्या दिली आहे तुम्हाला, ही उंची आणि ही त्रिज्या. मग हे किती असेल बरं, तर त्याचं सूत्र आपण आताच बघितलं होतं, काय बरं, r वर्ग अधिक h वर्ग बरोबर काय असतं बरं, l वर्ग. म्हणजे 4चा वर्ग 16 अधिक 3चा वर्ग 9. बरोबर आहे, बरोबर l वर्ग. म्हणजे इथे किती येईल बरं, 25 बरोबर l वर्ग. सो l ची किंमत किती येईल बरं, इथून 5. l ची किंमत केली इथून 5 येईल. बरोबर आहे. सो इथून तुम्हाला l पण आहे, जर l लागला तर l पण आपल्याला काढता आला पाहिजे. अजून काय पाहिजे बरं, अजून आपल्याला पाहिजे, आता हे झालं त्याची माहिती. आता आपल्याला कोणाची काढावं लागेल बरं, अर्धगोलाची. पण आता लक्षात आलं का बघा, याची त्रिज्या दिली म्हणजे अर्धगोलाची पण त्रिज्या किती आहे बरं. सो इथं तुम्ही लिहू शकता, कुणाबद्दल लिहिणार बरं, अर्धगोल. एक मिनिट, अर्धगोल. बरोबर आहे. तो अर्धगोलामध्ये त्रिज्या माहिती आहे फक्त आपल्याला. बघा अर्धगोलाची त्रिज्या आणि शंकूची त्रिज्या कशी जवळपास बरं, सारखी. बघा कारण की हीच आहे तुम्हाला त्रिज्या, अर्धगोलाची पण आणि शंकूची पण त्रिज्या सेम आहे. बरोबर आहे. आता आपल्याला याचं काढायचं काय काय बघा, आपल्याला काढायचंय खेळाचे घनफळ. ठीक आहे, खेळाचे घनफळ. मग खेळाचे घनफळ बरोबर कोण कोण येईल बरं, तर तुम्हाला यायला पाहिजे शंकूचं घनफळ अधिक कोणाचं यायला पाहिजे बरं, अर्धगोलाचं घनफळ. सो शंकूचं घनफळचं सूत्र काय असतं बघा, 1/3 पाय r वर्ग h. बरोबर आहे. चेक करा एकदा, 1/3 पाय r वर्ग h असतं का. ठीक आहे. सो 1/3 पाय r वर्ग h घनफळ. बरोबर आहे. त्याच्यानंतर सांगितलं काय बरं, त्यांनी सांगितलं की अर्धगोलाचे. मग आता बघा अर्धगोलाचे किती असतं बरं, 2/3 पाय r वर्ग नाही, घन असतं. ठीक आहे, 2/3 पाय r घन. ठीक आहे. सो 1/3 पाय r घन असायला पाहिजे. चेक करा एकदा. सो इथे यायला पाहिजे अधिक 2/3 पाय r वर्ग, सॉरी r घन. एकदा चेक करूया, बरोबर असायला पाहिजे. हा, 2/3 पाय r घन. बरोबर आहे. सो ते यायला पाहिजे. ठीक आहे, वर्ग नाही, तिथं काय यायला पाहिजे, घन. आता याच्यात किमती ठेवा बघा. ठीक आहे. आता याच्यात जर किमती ठेवल्या तर काय येईल बरं, इथे यायला पाहिजे बघा 1/3 पाय आणि r किती बरं, तर पहिल्याचा r आहे 3. बरोबर आहे. सो त्याचा काय करावं लागेल तुम्हाला, वर्ग. सो 3 गुणिले काय करावं लागेल, 3 अधिक एक मिनिट,
इथं लिहितो मी 1/3 पाय आर वर्ग म्हणजे 3चा वर्ग किती येईल बरं इथं 9, किंवा तुम्ही लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता 3 गुणिले 3 गुणिले h. आता त्याची उंची किती दिली बरं आपल्याला 4, सो 4 लिहा अधिक 2/3 पाय आरचा घन. आरचा घन म्हणजे काय बरं 3चा घन म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 3 वेळेस लिहावं लागेल. बरोबर आहे. आपण काय काय केलं का आलं याचं सूत्र अधिक याचं सूत्र लिहिलं. आता काय होईल बरं इथून हे 3 या 3 सोबत कॅन्सल होईल. बरोबर आहे. तर 4 3 किती येईल बरं 12, सो पाय आणि इथं किती यायला पाहिजे बरं बघा हे पाय तसंच आणि 4 3 किती होतील 12, सो इथे यायला पाहिजे बघा 12 पाय अधिक. आता इथं काय होईल बरं हे 3 या 3 सोबत कट करा, सो 3 3 9 आणि 9 दोन्ही किती होतील बघा इथं 18, त्याच्यासोबत येईल पाय. बरोबर आहे. सो इथून तुम्ही पाय बाहेर काढू शकता बघा, किंवा यांची बेरीज केली तरी पण चालतं. सो 18 आणि 12 जर केले तर किती येईल बरं 30 पाय यायला पाहिजे. सो इथे येईल तुम्हाला 30 पाय. चेक करा किती यायला पाहिजे 30 पाय. काल सो खेळाचे जे घनफळ आहे या पूर्ण खेळणं जे दिले तुम्हाला त्या खेळाचे घनफळ किती यायला पाहिजे बरं 30 पाय यायला पाहिजे. आता कधी कधी पायची किंमत 3 ठीक आहे 3.142 म्हणजे 3.142 पण ठेवू शकता, आणि कधी कधी काय होतं 22/7 पण ठेवतात, तुम्ही ती ठेवून सॉल्व्ह करून बघू शकता. आता एकदा मी चेक करतो हेच आन्सर आहे की पायची व्हॅल्यू त्यांनी वेगळी ठेवली. जर वेगळी ठेवली असेल तर आपण पण वेगळी ठेवू, नसेल तर जसं दिलंय. आता बघा हे आपण बघतोय का बरं तसं बघायला गेलं तर 11वी-12वीला तसं काही बघायची गरज पडत नाही, कारण की ऑप्शन असतात डायरेक्ट आम्ही टिक करत असतो. पण इथे काय तुम्हाला बोर्डनुसार पाहिजे. परत काय होतं एखाद्या वेळेस आपण डिफ्लेक्शन थोडंसं आन्सर प्लस मायनसमध्ये पॉईंटमध्ये टाकलं तर मग तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण जसं पुस्तकामध्ये दिले पाठीमागे आन्सर ते चेक करू, असेल तर बरोबर आहे, नाहीतर मग त्यांच्यासारखं आणू. ओके, सो चेक करतो मी एकदा. सो पहिल्याचं यायला पाहिजे, कुठे गेला तो, ठीक आहे. हां, तर त्यांनी काय केलं त्याला दशांशमध्ये लिहिलं आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्याला दशांश रूपामध्ये लिहावं लागेल. ओके, सो 30 गुणिले तुम्हाला काय करावं लागेल बघा 30 गुणिले 3.142 यांचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे, सो 30.142चा गुणाकार करा आणि तुम्हाला किती येतं बघा. ठीक आहे, 30नी थोडक्यात 3ला गुणलं तर 90 यायला पाहिजे, वर काहीतरी आहे सो 94 पॉईंट. ठीक आहे, 3 2 वगैरे काहीतरी यायला पाहिजे. गुणाकार करून बघा तुम्ही. ठीक आहे, सो यांचा गुणाकार किती यायला पाहिजे 94 पॉईंट काहीतरी यायला पाहिजे. पुढे पुढे पॉईंट 1 2 काहीतरी वेगळे लिहिले तरी चालतं, काही फरक पडत नाही आहे. सो 94.32 वगैरे समथिंग यायला पाहिजे. नसेल तर तुम्ही इथं गुणाकार करून बघू शकता 3.142 गुणिले 30 आणि किती येतं बघा. चेक करा, 0 आणि 2ला गुणलं तर 0 येईल 0 येईल 0 येईल 0 येईल. बरोबर आहे. अधिक 3 2 किती होईल 6, 3 चौक 12, हात चाला 1 3 1 3 आणि 1 4, 3 3 9. याची बेरीज केली तर 0, त्याच्यानंतर इथे गेले बघा 6, त्याच्यानंतर इथं 2 आणि इथं 4 आणि इथं सो 2 किती दशांश नंतर 3 दशांश नंतर बघा 94.26 आलं. मी 94.32 लिहिलं. सो काही नाही, तुम्हाला लिहायचं तर हे पण लिहू शकता 94.26. ठीक आहे, मी काय लिहिलं 94.32 लिहिलं, चालतं, थोडंफार काही प्रॉब्लेम येत नाही. आपण डायरेक्ट लिहिलं होतं. लक्षात आलं घनफळ कसं काढायचं. सो काय केलं आपण याचं घनफळ अधिक याचं घनफळ काढलंय. तुम्हाला सगळ्याचं घनफळ काढा म्हणलं तर काय करायचं बरं याचं घनफळ आणि याचं घनफळची बेरीज करायची फक्त. ठीक आहे, अजून काय सांगितलं बरं तर अजून तुम्हाला सांगितलं बघा घनफळ व पृष्ठफळ काढा. अजून काय काढायचंय तुम्हाला याचं पृष्ठफळ पण काढायचंय. लक्षात येते. सो आता याचं पृष्ठफळ काढायचंय तर आपल्याला काय करावं लागेल पृष्ठफळाचं सूत्र वापरावं लागेल. बरोबर आहे. सो काढायचं बघा खेळण्याचे, इथं वाटल्यास आपण पूर्ण वाक्य लिहू, खेळण्याचे पृष्ठफळ. ठीक आहे, खेळण्याचे पृष्ठफळ. ठीक आहे, मग खेळण्याच्या पृष्ठफळामध्ये कोण कोण येईल बरं शंकूचे पृष्ठफळ. बरोबर आहे, शंकूचे पृष्ठफळ. मराठी लिहायला थोडंसं प्रॉब्लेम होतो बघा. अधिक अजून कोण दिले बरं अर्धगोलाचे पृष्ठफळ. मराठी थोडंसं प्रॉब्लेम येतो, समजून घ्या. ठीक आहे, सो शंकूचे पृष्ठफळ अधिक अर्धगोलाचे पृष्ठफळ आहे. आता तुम्हाला काय करायचं बरं शंकूचे आणि अर्धगोलाचे पृष्ठफळाचे सूत्र लिहायचे. आता शंकूच्या पृष्ठफळाचे सूत्र काय असते बघा पाय आर एल. ठीक आहे, एकदा चेक करून घ्या. शंकूच्या पृष्ठफळाचे सूत्र काय असतात बघा पाय आर एल असतात. बरोबर आहे, कुठे गेला इथं शंकू आहे त्याचं पाय आर एल आहे. बरोबर आहे, पृष्ठफळाचे सूत्र. त्याच्यानंतर कोण आहे अर्धगोल आहे. अर्धगोलाच्या पृष्ठफळाचे सूत्र किती आहे बघा 2 पाय आर वर्ग.
बरोबर आहे. किती आहे बघा 2 पाय आर वर्ग. सो इथं फक्त तुम्हाला तेवढं लिहून टाकायचं 2 पाय आर वर्ग. सो पाय आर यल अधिक 2 पाय आर वर्ग. ठीक आहे. मग आता बघा तुमच्याकडे पाय तसंच ठेवा. ठीक आहे. आर ची किंमत किती आहे बघा 3, यल ची किंमत किती आली 5, परत इथं 2 तसंच ठेवा गुणिले पाय गुणिले आर चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 किती होईल 9. इथून तुम्ही पाय बाहेर काढा. इथं 3 पाची किती होईल बघा 15 अधिक इथून पाय आपण काय केलं बाहेर काढलं. इथे किती होईल बघा 9 दोन्ही 18. यांची जर बेरीज केली तर किती होईल बघा 8 आणि 5 किती होतील 13. बरोबर आहे. हातचा आला एक आणि इथं 33. ठीक आहे. आता असं ऑप्शन असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला काय करायचंय याने या 33 ला काय करायचंय गुणायचंय. ठीक आहे. परत बघा 33 त्रिक परत काय येणार आहे 99 समथिंग यायला पाहिजे. पण आपण याला परत ओरिजिनली गुणाकार करू म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. ठीक आहे. सो किती येईल बघा 3 दोन्ही 6, 3 चोक 12 2, हातचा आला एक 3 1 3 आणि 1 4, परत 3 त्रिक 9 अधिक परत 3 दोन्ही 6 बरोबर आहे 3 चोक 12 2, हातचा आला एक परत 3 1 3 आणि 1 4, परत 3 त्रिक 9. आता बघा 6 6 आणि 2 8, 4 आणि 2 6, 9 4 किती होतील बघा 13, हातचा आला एक 9 1 10 आणि 3 दशांश नंतर 0. सो 103 पॉईंट 3 दशांश नंतर हे 3 संख्यानंतर दशांश 0 नाही 3 संख्यानंतर काय यायला पाहिजे दशांश. ठीक आहे. सो किती यायला पाहिजे बघा 103.686 हे तुमचं फायनल आन्सर यायला पाहिजे. लक्षात येतंय. सो तुम्हाला अशा प्रकारे काय करायचंय फक्त त्याचे उत्तर काढायचे. लक्षात आलं. सो याचं युनिट पण लिहायला विसरू नका. सेंटीमीटर वर्ग असतो. कधी कधी काय होतं ते मराठीमध्ये दशांश पॉईंट इंग्लिशमध्ये पॉईंट म्हणतात. सो थोडंसं उच्चारायला प्रॉब्लेम येतो कधी कधी समजून घ्या. ठीक आहे. सो याचं उत्तर एवढं यायला पाहिजे. चेक करा एकदा आपण चेक करूया नोटबुकमध्ये एवढं आहे का. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. सो 103.62 बरोबर आहे. सो 103 पॉईंट त्यांचं 62 आलं 62 आलं आपलं किती आलं 68 आलं. काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडाफार फरक मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय चालतो. त्याच्यानंतर बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता काय दिले बरं आकृतीत दाखविलेल्या बीच बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढायचे. याचं काय काय काढायचं बरं पृष्ठफळ व घनफळ काढायचे. आता या आकृतीमध्ये आहे ना इथं किती सेंटीमीटर दिले ते माझ्याकडून रफ झालं वाटतं. एकदा मी चेक करतो. ठीक आहे. ते आलेलं नाहीये मी एकदा चेक करतो त्याला. सो आय थिंक मला वाटतं इथं 42 दिलेलं आहे. 42 सेंटीमीटर दिले. ठीक आहे. म्हणजे पूर्ण जो गोल आहे तुमचा सर्कल आहे त्याचं तुम्हाला काय दिलंय 42 सेंटीमीटर तुम्हाला काय दिले त्याची तुम्हाला पूर्ण किंमत दिली आहे. म्हणजे गोल आहे आणि त्या गोल समजा हा गोल आहे याची पूर्ण किंमत किती दिली बरं 42. म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं जो बीच बॉल दिलाय. ठीक आहे. आपल्याला काय काय काढायचं बरं त्या बीच बॉलचं लक्षात आलंय. सो इथे लिहूया बघा आपण बीच बॉल. ठीक आहे. याचं काय काय काढायचं बरं बीच बॉलचे. ठीक आहे. आपल्याला काढायचे बघा पृष्ठफळ आणि घनफळ काढायचे. दोन गोष्टी काढायच्या बरोबर आहे. आता बीच बॉल म्हणजे काय बघा पूर्ण बॉल आहे तुमच्याकडे अर्धा वगैरे काय आहे का नाही. सो अर्ध गोल नाही पूर्ण गोल आहे. बॉल म्हणजे कसा असतो गोल असतो. सो इथे गोलचं सूत्र वापरावं लागेल लक्षात येतं. आणि हे जे गोल म्हटलं मी याची पूर्ण तुम्हाला ही जी किंमत दिली याची पूर्ण जी उंची दिली आहे ती 42 दिली आहे. त्याला डायमीटर म्हणणार. याचा अर्थ याची जी रेडियस आहे ती किती असायला पाहिजे बरं याच्या अर्धी म्हणजे किती असायला पाहिजे 42/2 म्हणजे किती असायला पाहिजे 21. लक्षात येतं. सो याची जी रेडियस आहे म्हणजे त्रिज्या आहे ही किती यायला पाहिजे 21. का आलं का कारण की पूर्ण दिली आहे ना तुम्हाला बघा इथून इथपर्यंत दिली आहे इथून इथपर्यंत ही 42 दिली आहे म्हणजे ही पूर्ण दिली आहे किंवा अशी पकडा कशी कन्सिडर करा 42 दिली आहे म्हणजे याचा अर्थ पूर्ण याची किंमत दिली आहे. मग त्याला दोन्ही भाग द्यावा लागेल म्हणजे तुम्हाला कोण येईल त्रिज्या येईल. आता आपल्याला काढायचं कुणाचं बरं तुम्हाला काढायचं आहे बॉलचं पृष्ठफळ आणि घनफळ. ठीक आहे. सो आता आपण बॉलच्या पृष्ठफळाकडे आणि घनफळाचे आपण सूत्र चेक करू. काय काय दिले बघा बॉलच्या बॉल म्हणजे काय गोल प्रकारचा बरोबर आहे. बॉल म्हणजे काय झाला गोल झाला. सो गोलाचे पृष्ठफळ काय बघा पाय आर वर्ग बरोबर आहे 4 पाय आर वर्ग आणि गोलाचे घनफळ काय बघा पाय 4/3 म्हणजे 4/3 पाय आर क्यूब किती आहे बघा 4/3 पाय आर क्यूब आहे. याचं काय बघा पाय आर वर्ग बरोबर आहे 4 पाय आर वर्ग किती आहे 4 पाय आर वर्ग. सो आपल्याला ते लिहायचं फक्त. मग बघा पहिल्यांदा काढूया आपण पृष्ठफळ 1 नंबरला. ठीक आहे. बॉलचे पृष्ठफळ त्याचं सूत्र काय बघा 4 पाय आर वर्ग. मग आता बघा 4 तुमच्याकडे तसंच पाय तसंच आणि आर किती आलं बरं 21. सो 21 गुणिले काय करावं लागेल 21 करावं लागेल. ठीक आहे. 21 गुणिले किती करावं लागेल 21 बरोबर आहे. सो जसं आता 20चा वर्ग बघितला तर 20 गुणिले 20 किती असतात बघा 400. सो 21 गुणिले 21 करावं लागेल आपल्याला. सो तुम्हाला डायरेक्ट जर 21 गुणिले 21 येत असेल तर ठीक आहे तुम्ही त्याचा वर्ग लिहू शकता. नाही
तर तुम्हाला येत नसेल तर मग तुम्ही एक एक गुणाकार केला तरी पण चालतो. लक्षात येतं. सो किती यायला पाहिजे बघा, 4 गुणिले 441 गुणिले किती यायला पाहिजे पाय. म्हणजे 21चा आणि 21चा गुणाकार केला तर किती यायला पाहिजे बघा, 21 एक 21, 1 हातचे आले 2, 21 दोन्ही किती होतील बघा 42, बरोबर आहे. आणि 42 आणि 2 किती होतील 44. सो 441 यायला पाहिजे. आता परत 4 ने गुणलं तर किती यायला पाहिजे बघा, 4 एक 4, 4 चोक 16 ला 6, बरोबर आहे. हातचा आला 1, परत 4 चोक 16 आणि 1 17. सो 17 म्हणजे 1764 पाय यायला पाहिजे. एकदा चेक करा याचे घनफळ जे आहे 1764 येतं का. आणि घनफळ काढायचं तर त्याचं जे युनिट आहे, एकक म्हणतात त्याला मराठीमध्ये, ते काय बघा, ते घन असतं, बरोबर आहे. म्हणजे सेंटीमीटर वर्ग कुणाचं असतं जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर, आणि घनफळ काढायचं असेल तर क्यूब असतं. ठीक आहे, घनफळ काढायचं असतं तर काय असतं, क्यूब असतं. सो एकदा आपण चेक करू. जर त्यांनी पायची किंमत घेतली असेल तर मग परत आपल्याला काय करावं लागेल, पायची किंमत ठेवावं लागेल 3.142. लक्षात येतं. नसेल ते इथपर्यंत लिहिलं तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. लक्षात आलं. फक्त आपल्याला गोलाचे घनफळ आणि पृष्ठफळ काढायचे. सो आपण जो बॉल आहे त्या बॉलचे काय केलं आपण, फक्त पृष्ठफळ काढले. आता सेम आपल्याला काय करायचंय, घनफळ पण काढायचे. मी एकदा याचं चेक करतो किती येते. लास्ट पेजला काय दिले. सो त्यांनी काय केलं बघा, तिथं जे पृष्ठफळ काढायचंय त्याच्यामध्ये आय थिंक मला वाटतं त्यांनी त्या 3.14 ची किंमत पण घेतली. तर तुम्हाला इथं 3.14 ची किंमत घ्यावी लागेल. म्हणजे काय बघा, 1764 गुणिले 3.14 आणि 2. ठीक आहे. कधी कधी हे पुढचं 2 घेत नाही, कुणी 3.14च घेतलं. तुम्ही घेतलं तरी चालतं, नाही घेतलं तरी पण चालतं. ठीक आहे. घेतलं तर थोडंसं आन्सर अजून चांगल्या पद्धतीने येईल तुमचं. लक्षात येतं. सो यांचा गुणाकार करावा लागेल. त्यांनी पायची किंमत घेतली तर आपल्याला पायची किंमत इथं ठेवावी लागेल. ओके, ठीक आहे. चला ट्राय करू. काय येईल बघा, दोन्ही गुणलं तर काय येईल बरं, बेचोक 8, बरोबर आहे. बेसकम 12ला 2, हातचा आला 1, बेसाती 14 आणि 1 15, हातचा आला 1, परत बे 1 बे, अधिक. आता 4 चोक 16ला 6, हातचा आला 1, 6 चोक 24 आणि 1 25, बरोबर आहे. हातचे आले 2, 7 चोक 28 आणि 2 30, हातचे आले 3, परत 4 1 4 आणि 3 7. एकदा चेक करा बरोबर चाललोय का. ठीक आहे. 1 निघूनलं तर 4 येईल, 6 येईल, 7 येईल आणि 1 येईल. त्याच्यानंतर अजून एक अधिकचं चिन्ह द्या. आता 3 चोक किती होतील बघा, 12, हातचा आला 1, 3 सका 18 आणि 1 19, बरोबर आहे. परत हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, परत हातचे आले 2, 3 1 3 आणि 2 5. सो किती येतं बघूया. आता इथं किती येईल बघा, 8. इथं 6 आणि 2 किती होतील बघा, 8 होतील, बरोबर आहे. 5 आणि 5 10 आणि 4 14, हातचा आला 1, 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 1 11, परत हातचा आला 1 9 आणि 1 10, 10 आणि 7 आणि 7 14, म्हणजे किती होतील 24, परत हातचे आले 2. सो 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 5. किती नंतर पॉईंट द्यायचा बरं, 3 संख्यानंतर. सो त्याचं उत्तर यायला पाहिजे 5541 पॉईंट. किती यायला पाहिजे बघा, 5541.488 हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. आता बऱ्याच पुस्तकामध्ये थोडासा पॉईंटमध्ये फरक येतो. परत सांगतोय बघा. सो जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही. असं लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटायला पाहिजे बोर्डमध्ये. ठीक आहे. कारण की आपण तोंडी काढलेले, मी बी बऱ्याच वेळेस कॅल्क्युलेटरनी पुस्तकामध्ये आन्सर दिलेले असतात. बऱ्याच वेळेस आपण तोंडी काढतो. काही जण इथं 2 घेत नाहीत. 2 नाही घेतला तर इथं थोडंसं तुमचं उत्तर बदलतं. सो प्रत्येक वेळेस आन्सर कसे येऊ शकतात, डिफरंट येऊ शकतात. ठीक आहे, काल ओके. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय काढायचे, बॉलचे घनफळ काढायचे. ठीक आहे, बॉलचे काय काढायचे बघा, घनफळ. मग आता बॉलच्या घनफळाचं सूत्र काय बघा, त्याचं सूत्र आहे 4/3 पाय आर घन. काय बघा, 4/3 पाय आर घन. एकदा चेक करू तुमच्या माहितीसाठी परत एकदा. ठीक आहे, म्हणजे चुकायला नको बघा, 4/3 पाय आर घन. ओके, ठीक आहे. मग आता आपल्याला सॉल्व्ह करायचं बघा याला. तो काय करावं लागेल बघा, 4/3 तसंच ठेवावं लागेल, गुणिले पाय किती आहे आपल्याकडे ते ठेवा, नाही तर थोड्या वेळासाठी तसंच ठेवा. ठीक आहे, गुणिले आता आरचा घन, आर किती बरं 21 आहे. सो 21 गुणिले 21 गुणिले काय आला पाहिजे 21. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेस इथं तुम्ही पायची किंमत जर 22/7 ठेवली तर तुम्हाला आय थिंक मला वाटतं अजून सोपं जायला पाहिजे. ठीक आहे, 22/7 ठेवली तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. का बरं, कारण बघा 7 1 7, 7 तरी किती होतील इथं 21, बरोबर. परत हे 3 गुणिले 3 कॅन्सल केलं तर किती राहील बरं, 4 गुणिले 22 गुणिले 21 गुणिले 21 आत्ताच केलं होतं आपण, किती आलं होतं बरं 441, बरोबर आहे. 21चा वर्ग 441 असतं. आणि परत 4 गुणिले 441 केलं, किती आलं बरं आपलं 1764 आलं, बरोबर आहे. गुणिले किती आहे बघा 22. बघा यांचा गुणाकार ऑलरेडी केला आपण, सो तो लिहिला 1764 गुणिले 22. आता याचा गुणाकार तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर करा.
शक्यतो तेवढा मोठा गुणाकार येणार नाही बऱ्याच जणांना. सो तुम्ही इथे एक एक करू शकता. कसं येईल बघा, 1764 गुणिले किती बरं 22. सो 2 चोक 8 बरोबर आहे. बेसखम 12 2 हातचा आला 1 बेसाती 14 15 आणि हातचा आला 1 बेक बेन 3 बरोबर आहे. बघा 2 चोक 8 बेसखम 12 2 हातचा आला 1 बेसात 14 15 5 परत हातचा आला 1 बेक बेन 3. त्याच्यानंतर बघा परत 2 चोक 8 बरोबर आहे 2 5 आणि 3 परत हेच उत्तर येईल म्हणजे 8 10 0 बरोबर आहे. हातचा आला 1 5 आणि 2 7 आणि 1 8 त्याच्यानंतर 3 आणि 5 8 त्याच्यानंतर 8 म्हणजे किती यायला पाहिजे याचा गुणाकार 3803 सेंटीमीटर स्क्वेअर सॉरी क्यूब. लक्षात ठेवा हे घनफळ नाही काढलं आपण, इथं स्क्वेअर यायला पाहिजे. हे वर्ग आपण पृष्ठफळ काढले, सो इथं वर्ग आणि इथं घनफळ यायला पाहिजे. लक्षात ठेवा सॉरी घनफळच्या वेळेस क्यूब येत असतं म्हणजे डोक्यावर 3 आणि ज्यावेळेस तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असतं डोक्यावर 2 येत असतं. म्हणजे वर्ग काढायचं आहे तर हे क्षेत्रफळ काढायचं आहे पृष्ठफळाचं तर त्याचं युनिट आपल्याला एकक वर्ग लिहायचं आहे आणि घनफळ काढायचं तर त्याचं एकक काय लिहायचं आपल्याला क्यूब लिहायचं आहे. लक्षात येते. ठीक आहे ओके ठीक आहे. एकदा मी चेक करतो 38,803 येतं का चेक करूया. ठीक आहे तर यांनी काय केलं थोडंसं परत इथं पण डिफ्लेक्शन दिले बघा. त्यांनी दिलंय आय थिंक मला वाटतं किती 38,772 किती दिले त्यांनी 38,772. आपलं किती आलं बघा 38,803. तर आपण काय केलं बरं इथं आपण घेतलंय 22/7. आता तुम्ही जर 22/7च्या जागी 3.142 घेतलं तर तुमचं हे उत्तर बदलून जाईल. लक्षात येते. तुम्ही आता काय करा तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला देतो हे. तुम्ही काय करायचं बघा 3 म्हणजे 22/7च्या ऐवजी काय लिहायचं बघा इथं लिहायचं 4/3 ठीक आहे गुणिले 3.142 गुणिले आरचा घन बरोबर आहे. म्हणजे काय लिहावं लागेल बरं 21 गुणिले 21 गुणिले 21 लिहावं लागेल. म्हणजे काय येईल बघा 4 गुणिले 3.142 गुणिले 7 कारण की 3 1 3 3 7 21 गुणिले 21 गुणिले 21 करायचंय. म्हणजे 21 आणि 21चा गुणाकार करायचा आणि 4चा करायचा. सो 21 आणि 21चा केला तर किती येतं बरं 441 गुणिले 3.142 गुणिले 7. परत काय करायचं बघा या 4चा आणि 7चा केला तरी 4चा 4 7 28 गुणिले 441 गुणिले 3.142 त्यांचा गुणाकार तुम्ही घरी करा. आय होप तुम्हाला जमल हे. ठीक आहे यांचा गुणाकार करायचा आणि परत या पॉईंटचा गुणाकार करायचा तर तुम्हाला हे उत्तर येऊन जाईल. ठीक आहे तिथं पुढं पॉईंट पण आहे. सो हे उत्तर बरोबर नाही का तर आहे पण किती किंमत घेतली तर बरं 22/7 आणि हे कधी पॉसिबल आहे जर त्यांनी सांगितलं नाही कोणती किंमत घ्यायची तर. पण जनरली आय थिंक मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नामध्ये 3.14च किंमत घेतली तर तुम्ही पण 3.14च घ्या दुसरी घेऊ नका. लक्षात येते. सो 22/7 घेऊ नका तुम्ही पण काय करा 3.14च घ्या आणि याला सोडवायचा प्रयत्न करा. लक्षात येते. ठीक आहे. सो आता जाऊया आपण आपल्या लास्ट प्रश्नाकडे बघा. तर लास्ट प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले बरं की आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचिती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे. म्हणजे याच्यात काय बरं पाणी आहे. ठीक आहे. एका धातूची 2 सेंटीमीटर व्यासाची गोळी बुडालेली आहे. म्हणजे याच्यात तुम्हाला पाणी दिले आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं बरं एक गोळी टाकली. ठीक आहे. किती सेंटीमीटरची 2 सेंटीमीटर व्यासाची गोळी बुडाली आहे. त्यांनी काय सांगितलं तर पाण्याचे घनफळ काढा. आपल्याला कुणाचे घनफळ काढायचे बरं पाण्याचे. आता मला सांगा समजा तुमच्याकडे एखादं भांडं आहे आणि त्याच्यामध्ये समजा तुम्ही एखादा दगड टाकला तर पाणी काय होतं बरं थोडंसं वर येतं. दगड काढून घेतला तर पाणी काय होतं बरं खाली जातं. म्हणजे याचा अर्थ सध्या पाणी इथपर्यंत आहे पण हे कशामुळे बरं त्याच्यामध्ये त्या गोळीमुळं. जर या गोळीला आपण बाहेर काढलं ते ऑटोमॅटिकली पाणी थोडंसं काय होईल बरं खाली. मग आता याला सोडवायचं कसं बरं तर सगळ्यात सोपं तुम्हाला काय करायचं या वृत्तचित्ती आकाराचं घनफळ काढायचे वजा जे तुम्हाला हे गोल दिली आहे गोळी. ठीक आहे याचं घनफळ काढायचं आहे. लक्षात ठेवा हे गोल आहे. सो गोलाचं घनफळ आणि वृत्तचित्ती आकार जो दिलाय त्याचं घनफळ काढायचंय आणि त्याच्यातून त्याला फक्त काय करायचंय वजा करायचंय. लक्षात येते. सो बघा पहिल्यांदा काय करावं लागेल वृत्तचित्तीबद्दल लिहावं लागेल. ठीक आहे. सो वृत्तचित्तीमध्ये काय दिले बरं याची आपल्याला उंची दिली आहे बघा. ठीक आहे. वृत्तचित्तीमध्ये काय दिले बघा उंची त्याला आपण हाईट म्हणतो ती दिली आपल्याला 30 सेंटीमीटर. त्याच्यानंतर इथून एवढी तुम्हाला काय दिली बघा याची लांबी दिली आहे. ठीक आहे. आणि हे कसं आहे बघा गोल आहे तुम्हाला दिसते का बरोबर आहे. याचा अर्थ इथून एवढं किती असायला पाहिजे बरं म्हणजे याचं त्रिज्या कशी असायला पाहिजे बरं त्या पूर्ण लांबीच्या कशी असायला पाहिजे बरं हाफ म्हणजे डायमीटरच्या अर्धी असायला पाहिजे. म्हणजे किती आहे बरं 7 असायला पाहिजे बरोबर आहे. परत पुढे काय सांगितलं बरं पुढे असं सांगितलंय की एक धातू दिलाय. ठीक आहे. आता आपण काय करू घनफळ काढू पहिल्यांदा वृत्तचित्तीचे घनफळ एक एक काढू आपण. ठीक आहे. सो वृत्तचित्तीचे
सो वृत्तचित्तीचे घनफळ काढू. ठीक आहे. सो आता वृत्तचित्तीचे घनफळ काढायचे तर आपण त्याचं सूत्र बघितलं बघा, बरोबर आहे. सो वृत्तचित्तीचे घनफळ जर काढायचे असेल तर त्याचं सूत्र बघा आपण काय बघितलं होतं, इथे तुम्हाला दिलं होतं अगोदर बघा आपण, बरोबर आहे. सो वृत्तचित्तीच्या याचे घनफळ जर काढायचे असतील तर पाय आर वर्ग एच असतो, बरोबर आहे. वृत्तचित्तीचे घनफळ काढायचे तर काय असतं बघा, पाय आर वर्ग एच, बरोबर आहे. आणि आपल्याला गोल पण दिलाय. सो गोलाचे पण लगेच बघून घ्या. गोलाचे सूत्र तर तुम्हाला सांगितलेले मी. घनफळ काढायचे काय बरं, 4/3 पाय आरचा घन. बघा 4/3 पाय आर घन. ठीक आहे. आणि याचं काय सांगितलं बरं, आता आपण याचं सांगितलं पाय आर वर्ग एच. सो आपण जाऊया बघा त्याच्याकडे, आपल्या लास्ट प्रश्नाकडे. सो याचं लिहूया बघा आपण, पाय आर वर्ग एच. सो पाय तुमचा तसाच ठेवा. आर त्याची त्रिज्या किती दिली आहे बघा तुम्हाला, 7 गुणिले एच, परत 7 करायचं गुणिले किती करावं लागेल बरं, 30. सो तुमचे यायला पाहिजे बघा 7 7 जा 49 म्हणजे 7 7 49 गुणिले किती बरं 30. सो काय होईल बरं, 1 0 याला देऊन टाकू नंतर. सो 9 त्रिक 27, हातचे आले 2, 4 त्रिक 12 म्हणजे 3 9 27, 7 हातचे आले 2, 3 चौक 12 आणि 2 किती होतील बरं 14 आणि 0 देऊन टाकू. याच्यासोबत काय लिहू बरं आपण, पाय लिहू. ठीक आहे. सो वृत्तचित्तीचे घनफळ तुमचे एवढे यायला पाहिजे. आता कुणाचे घनफळ काढायचे बरं, तर तुम्हाला घनफळ काढायचे गोलाचे. गोलाचे घनफळ. ठीक आहे. मग आता गोलाचे घनफळ काढायचे तर त्याचं सूत्र काय बरं, आताच बघितलं आपण, 4/3 पाय आर घन, बरोबर आहे. 4/3 पाय आर घन. पण लक्षात ठेवा हे जे गोल आहे या गोलाच्या धातूची जी तुम्हाला एक धातूची 2 सेंटीमीटर व्यास दिलेला आहे. त्याचं काय दिलंय बरं, 2 सेंटीमीटर व्यास दिलाय, त्रिज्या दिली नाहीये. काय दिली आहे त्याची, 2 सेंटीमीटर व्यास. मग व्यास जर 2 सेंटीमीटर असेल, बरोबर आहे, सो त्रिज्या किती असायला पाहिजे बरं, त्याची त्रिज्या असायला पाहिजे त्याच्या अर्धी. म्हणजे किती यायला पाहिजे बरं त्याची त्रिज्या, बघा इथे लिहितो मी व्यास. ठीक आहे. किती दिलाय बरं आपल्याला, 2 सेंटीमीटर. तर त्रिज्या किती यायला पाहिजे बरं, त्याची त्रिज्या यायला पाहिजे त्याच्या अर्धी. म्हणजे किती यायला पाहिजे, 1 सेंटीमीटर. लक्षात येते. मग इथं ठेवून द्या. काय येईल बरं, 4/3 पाय आणि आरचा घन म्हणजे 1चा घन काय येईल बरं, 1च येईल. म्हणजे किती येईल बरं, 4/3 त्याला गुणिले पाय. लक्षात येते. आता तुम्हाला काय करायचं, फक्त जे तुम्हाला वृत्तचित्ती दिली आहे त्याच्या घनफळामधून गोलाचे घनफळ वजा करायचे. याचे घनफळ का बरं वजा करायचे, कारण की पाण्यामध्ये ते टाकलंय ना. म्हणजे पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर, जसं मी म्हटलं पाणी आहे, पाण्यात दगड टाकल्यानंतर काय होतं बरं, पाणी थोडंसं वर येतं. मग आता ऍक्च्युली ते पाणी जास्त झालं का, नाही, ते दगड खाली गेला, त्याचं घनफळ वाढलं, त्याच्यामुळे काय झालं बरं, पाणी पण वाढलं तुमचं, म्हणजे पाणी बाहेर आलं जास्त. ऍक्च्युली पाणी वाढलं नाही, पाणी तेवढंच आहे, फक्त त्या घनफळा याने जागा घेतली ना त्या पाण्याची. सो त्याच्यामुळे पाण्याला थोडंसं बाहेर यावं लागलं. ठीक आहे. सो आता काय करावं लागेल तुम्हाला, या दोघांची वजाबाकी करायची. याचं किती आलं बघा, 1470. सो काय लिहावं लागेल, वृत्तचित्तीचे घनफळ वजा गोलाचे घनफळ. ठीक आहे. आता वृत्तचित्तीचे घनफळ किती आले बघा, 1470. त्याला गुणिले पाय वजा अजून कुणाचे आले बघा, गोलाचे घनफळ किती आले बघा, 4/3 पाय. 4/3 किती आले बघा, पाय. तर इथून तुम्ही पाय बाहेर काढा, ते किती येईल बरं, 1470 वजा 4/3 यायला पाहिजे. ठीक आहे. आता याला जर सोडवायचं तर कसं सोडवतात बरं, तिरपा गुणाकार करून, बरोबर आहे. सो याने याला गुणायचं आणि याच्यातून काय करायचं, वजा करायचं. चला करूया आपण. तर काय येईल बघा, 3 0 0 3 7 21, सीला 1, हातचे आले 2, 3 चौक 12 आणि 1 15, परत हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4, वजा 4 त्याला भागिले 3. काय केलं का आलं, तिरपा गुणाकार करतात. बघा तुम्ही शाळेत शिकला असाल, याने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे गुणायचं आणि याच्यातून वजा करायचं त्याला. आता जर याला वजा केलं तर किती येईल बरं, 45 आणि 10 जर वजा केले तर हे सॉरी 4510 मधून जर 4 वजा केले तर 4500 किती यायला पाहिजे बरं, त्याचे यायला पाहिजे 6. त्याला भागिले किती बघा, 3. ठीक आहे. आता 3 याला जर भाग दिला, तुम्ही अजून भाग देऊ शकता, भाग जातो. सो बघा 3 1 3, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होईल, 1 हातचा गेला तर 3 5 15, 0 ते 7 आणि 3 दोन्ही 6, म्हणजे किती यायला पाहिजे, 1502 गुणिले पाय. ठीक आहे. आता यांनी अजून काही वेगळं दिलं का, आपण बघूया. तुमच्या लास्टच्या बुकमध्ये जे पाठीमागे आन्सर दिलंय त्याच्यामध्ये चेक करू. जर असं असेल तर ओके गुड, नसेल तर आपण त्याच्यासारखा आणण्याचा प्रयत्न करू. ओके, एकदा मी चेक करून घेतो.
ओके, तर त्यांनी काय केलं, त्याला पॉईंटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं आलंय 1468.67. ठीक आहे. सो त्यांनी काय केलं माहिती आहे का, ठीक आहे, त्यांनी इथं काय केलंय, 4/3 भाग दिलाय. त्यांनी तिरपा गुणाकार वगैरे करत बसले नाही. ठीक आहे, आपण तिरपा गुणाकार वगैरे केला. याचं आपलं किती आलंय बघा, 1470. ठीक आहे. सो काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी काय केलंय, तिरपा गुणाकार केला नाही. बघा आता तिरपा गुणाकार केला नाही तर दुसरी मेथड काय बरं, मग तिरपा गुणाकार केला नाही तर त्यांनी फक्त इथंच, म्हणजे तुम्हाला तुमच्या बुक सारखंच जर आन्सर आणायचं असेल तर आपण ते पण आन्सर आणायचा प्रयत्न करू. कसं आहे बघा, हे पाय हे 1470 तसंच वजा, आता 3नी जर 4ला भाग दिला तर काय कितीचा भाग जाईल बरं, 3 1 3, 1 उरल, 10 होतील, परत 3 3 किती होतील बरं, 9. सो तुम्हाला याच्यातून याला फक्त वजा करायचं. लक्षात येतं, म्हणजे 1470 मधून जर 1 वजा केला तर 1469 राहतील. त्याच्यातून जर 33 वजा केले तर किती राहतील बरं, 1400. ठीक आहे. बघा इथे वाटल्यास आपण प्रॉपर लिहू, म्हणजे किती होईल बरं, इथं 0.00 द्यावं लागेल, इथं 0.33 द्यावं लागेल आणि इथं किती लिहावं लागेल, 1. ठीक आहे. सो इथून एक द्या, 10 झाले, इथं 10, इथं 10, 10 मधून 3 गेले तुमचे, बरोबर आहे, 7 राहिले, इथं पण 7 राहतील, नाही इथं 9 होईल, 9 मधून 3 गेले तर इथं 6 राहतील, इथं 9 होईल, 9 मधून 1 गेला तर इथं 8 राहतील, इथं 7, इथं 4 आणि इथं 1. सो किती येईल बघा, 1 4 7, 7 नाही, इथं किती राहील, 6 राहील ना. सो 1 4 6 8.67 यायला, चेक करा. हां, किती यायला पाहिजे, 1468.67. का आलं, काय केलं आपण, हे बघा पुढे 0 0 दिले, आता हे शून्यामधून जात नाही ना 3, मग इथून एक आपण काय केला, एक इकडे दिला, तिथे किती राहिले बरं, 6, मग इथं झाले 10, मग इकडे दिला, मग इथं 10 झाले, मग इकडे दिला, इथं 10, 10 मधून 3 गेले तर 7 राहतील, इथं किती राहतील बरं, 9. का, कारण की एक इकडे दिलाय. सो 9 मधून 3 गेले तर 6 राहतील, इथं किती राहतील बरं, 9, कारण की एक इकडे दिलाय. सो 9 मधून 1 गेला तर 8 राहतील, इथं 7 नाही राहिले, इथं किती राहिले, 6, मग 6 6, हे 4 तसंच, हे 1 तसंच. तर तुम्ही तुमच्या बुकमध्ये जसं दिलं तसं आन्सर लिहा. उगा काहीतरी 22/7 वगैरे असं लिहू नका, पायची किंमत, त्याला सोडवायचा प्रयत्न नका करू. तिथं 3.14 लिहा. ठीक आहे. सो याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की सगळ्या एक्सरसाइजमध्ये, या पूर्ण सराव संचमध्ये पायची जी किंमत आहे ती कुठंच 22/7 घेतली नाही, 3.142 घेतली. ठीक आहे. सो तुम्ही 3.142च घ्या, त्याने सोडवायचा प्रयत्न करा. आता कधी कधी बऱ्याच मुलांना प्रश्न येतो, सर आम्हाला बोर्डात कसं कळेल की पायची किंमत घेतली त्यांनी की नाही घेतली. आता तुम्ही एक पाठीमागं बघून सांगितले, आम्हाला कसं कळणार. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे लिहिलं उत्तर तरी बरोबर आहे, आणि जर तुम्ही पायच्या जागी तुम्ही 3.14 लिहिलं आणि त्याने याला गुणलं तर ते पण उत्तर बरोबर आहे. म्हणजे दोन्ही प्रश्न बरोबर आहेत, तुम्हाला दोन्हीचे पण मार्क भेटायला पाहिजे. लक्षात येते, म्हणजे पायनी याला गुणलं आणि जे उत्तर आलं ते पण बरोबर आहे, आणि पाय तसंच ठेवून लिहिलं तरी पण ते उत्तर बरोबर आहे. लक्षात येतं, म्हणजे ते तुमच्या हातात आहे. पायने गुणून लिहायचं तर लिहा, पायने गुणून लिहायचं नसेल तर पाय तसंच ठेवा आणि राहिलेलं उत्तर लिहून टाका, तरी पण तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुमचा हा जो सराव संच होता 7.1 हा इथे संपला, थोडासा मोठा होता. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.2 संपून टाकू. तो छोटासा आहे, त्याच्यामध्ये काही जास्त मोठं नाही आहे, आणि 2-3 फॉर्म्युलेत फक्त तेवढेच आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. सो बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे बघा असं की वन शॉट बनवा. तर हे लक्षात ठेवा की वन शॉटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणं पॉसिबल नाही आहे. चॅप्टर खूप मोठे असतात आणि सगळे इम्पॉर्टंट सांगा हे वगैरे असल्या काही गोष्टी नसतात. एक्झाममध्ये कुठलेही प्रश्न येऊ शकतात. हां, आपण प्रश्नपत्रिका सोडून घेऊ तुमच्याकडून, आम्ही प्रश्नपत्रिका सगळ्या सोडून देऊ तुम्हाला त्याचा नक्की लाभ होईल. पण वन शॉटमध्ये व्हिडिओ सध्या तरी पॉसिबल नाही आहेत. सध्या तुम्हाला वन शॉटमध्ये रिव्हिजन वगैरे काही होणार नाही. उगा वरतून सांगून काही फायदा नाही आहे. तुम्हाला त्याचे एक्झाम्पल उदाहरणं तरी द्यावं लागतील, बरोबर आहे. आणि प्रत्येक गणित वेगवेगळे आहे. आता तुम्ही जर महत्त्वमापन बघितलं असेल बघा, त्याचा प्रश्न सराव संच 7.1 मधला पहिला प्रश्न वेगळा आहे, दुसरा वेगळा आहे, तिसरा वेगळा आहे, सगळे वेगवेगळे, सगळे सेम कुठंच नाही आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळं प्लीज थोडंसं तुम्ही कॉपरेट करा. वन शॉट लेक्चर्स वगैरे सध्या तुम्ही त्याच्या नादाला लागू नका. सध्या तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करायचा प्रयत्न करा, कारण की जे लास्टचे 4-4 मार्कचे प्रश्न असतात ते तुमच्या वन शॉटमधले पुस्तकामधले नसतात. ते थोडेसे हायर लेवलचे असतात, थिंकिंग लेवलचे असतात, म्हणजे तुम्हाला विचार करावा लागतो, मग सोडवावे लागतात, तर ते सुटतात. सो त्याच्यामुळं तुमचा बेसिक पाया, तुमचा स्ट्रॉंग अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे, तर तुम्हाला ते क्वेश्चन्स सॉल्व्ह होतात. ठीक आहे. सो व्हिडिओ वगैरे व्यवस्थित बघा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. कुठे डिफ्लेक्शन कॅल्क्युलेशन्समध्ये थोडेफार पॉईंटचे असतील तर तुम्ही ते व्यवस्थित करून घ्या. तसं मी तुम्हाला सांगितलं 1-2 पॉईंटचा फरक असेल तर काही फरक पडत नाही. ओके, ठीक आहे. सो लेक्चर बघा, भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये सराव संच 7.2 घेऊन. तो नेक्स्ट लेक्चरमध्ये लगेच आपण पूर्ण संपून टाकू. हा थोडासा मोठा होता, त्याच्यामुळे 2 लेक्चर लागले. याच्या पुढच्या याला 2 लेक्चर लागणार नाही, तो एका लेक्चरमध्ये संपून जाईल. ठीक आहे.
सो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. बघत राहा व्ही सी सी ट्युटोरियल. थँक्यू.